किंवा तूप न वापरता हे शेंगदाण्याचे लाडू केलेले आहेत। हा एक लाडू सकाळी जर मुलांना खायला दिला तर त्यांना शाळेच्या मधल्या सुट्टीपर्यंत भूक लागणार नाही। तर असे हिवाळ्यामध्ये तुम्ही हे लाडू नक्की करून बघा। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला शेंगदाण्याचे लाडू करायचे आहेत। शेंगदाणा जेवढा पचायला जड असतो तेवढाच आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी असतो। गूळ शेंगदाणे खाल्ल्यामुळे रक्त वाढायला सुद्धा मदत होते। सर्वच जण कसं जास्त प्रमाणामध्ये बदाम घेऊ शकत नाही, तर शेंगदाणा कसं गरिबाचा एक बदामच आहे। तर आज आपल्याला अशाच गरिबाच्या बदामापासून म्हणजे शेंगदाण्यापासून मस्त असे लाडू करायचे आहेत। आणि हे लाडू आपल्याला गूळ घालून करायचे आहेत। एकही थेंब तेलाचा किंवा तुपाचा वापरायचा नाहीये, त्याच्यामुळे हा लाडू टिकायला सुद्धा 2 ते 2.5 महिने छान टिकतो। हा लाडू तुम्ही वयोवृद्ध लहान मुलांना अशा थंडीच्या दिवसांमध्ये दिला ना तर खूप गुणकारी असतो। लगेच रेसिपीला सुरुवात करू। शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी इथे 1 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे घेताना स्वच्छ असे घ्यायचे, म्हणजे निवडून घ्यायचे। त्याच्यामध्ये खौट खराब दाणे असतात ना ते काढून घ्यायचे आणि छान असे टपोरे शेंगदाणे घ्यायचे। या शेंगदाण्यांना आपण आता खरपूस असं भाजून घेऊ। शेंगदाणे भाजण्यासाठी मी इथे जाड गुळाची कढई ठेवलेली आहे गॅसवर, म्हणजे शेंगदाणा असा छान खरपूस भाजला जातो गुळ जाड असलं का। तर आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊ, जेवढे मावतील तेवढे। अर्धे शेंगदाणे मी हे नंतर भाजून घेईल। मीडियम गॅसवर आपल्याला छान असे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजत असताना मध्ये मध्ये हलवत राहा। जर आपण असे एकाच ठिकाणी राहू दिले ना तर मग ते एकाच ठिकाणी असे करपले जातात, डाग पडतात। तसे आपल्याला करायचे नाहीये। सतत असे हलवत व्यवस्थित असे शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे बघा हलकेसे आता भाजत आलेले आहेत। अजून थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आपण जेवढे छान भाजले ना तेवढे लाडू खायला म्हणजे छान असे खुटखुटीत लागतात आणि लाडू सुद्धा टिकायला छान टिकतात। शेंगदाणे बघा छान भाजले गेले, एकसारखे असे भाजले। कुठेही एकाही शेंगदाण्याला असा डाग पडलेला नाही किंवा जळालेला नाहीये। छान असे साल तडकेपर्यंत भाजून घेतले। आता हे काढून घेऊ। शेंगदाणे मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतले आणि दुसरे शेंगदाणे भाजीपर्यंत त्यांना असंच नाही ठेवायचं, असं म्हणजे असं हलवत राहायचं आहे, कारण शेंगदाण्यांना घाम येऊन ते परत मऊ पडू शकतात। शेंगदाणे मी छान असे भाजून घेतले। शेंगदाणे आपल्याला हलके कोमट होईपर्यंत थंड करून घ्यायचे आहेत। शेंगदाणे बघा हलके आता कोमट आहेत, म्हणजे आपण हात लावू शकतो आणि साल काढू शकतो। याचे आता आपल्याला साल काढून घ्यायचे आहे, पण जर आपण असं हाताने चोळून साल काढायला गेलो तर खूप वेळ लागेल। आपला वेळ वाचावा म्हणून अशी एखादी कॉटनची पिशवी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे शेंगदाणे घालून घ्यायचे। पिशवीमध्ये टाकून पिशवी थोडेसे असे हाताने पकडून घ्यायची आणि असं हाताने एका हाताने असे चोळायचे। असं चोळायचं नसेल ना तर असं हळूहळू त्यांना असं धोपटायचं, म्हणजे साल छान निघते। आणि ही ट्रिक आहे ना माझ्या मामींची आहे आणि या शेंगा सुद्धा त्यांच्याच कडच्या आहेत, त्यांनी पाठवल्या होत्या मला। तर जेवढे निघेल तेवढेच मी साल काढणार आहे, पूर्णपणे काढणार नाहीये। तर बघा बऱ्यापैकी साल निघालेली आहे, हे बघा। शेंगदाणे परातीमध्ये काढून घेतले, साल जेवढी निघाली तेवढीच काढली, नाही जरी काढली तरी चालते। शेंगदाणे आता हे पाकडून घेऊ। शेंगदाणे छान पाकडून घेतले। माझ्याकडे पाकडून घ्यायला सोय आहे म्हणून हे पाकडून घेतले। तुमच्याकडे जर सोय नसेल ना तर तुम्ही तळणीची आपण जे तळण काढतो ना ती चाळण घ्या आणि त्याच्यामध्ये असे शेंगदाणे घालून चाळून घ्या, म्हणजे फोतरे खाली राहतात। शेंगदाणे पूर्णपणे गार सुद्धा झालेले आहेत। आता यांना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि जाडसर असं दळून घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं एकदम कोरडं पाहिजे, स्वच्छ पाहिजे। शेंगदाणे बघा जाडसर असे दळून घेतले। काही असे अर्धवट शेंगदाणे सुद्धा राहिलेले आहेत, तर चालेल, नंतर अजून आपण गूळ घालून त्यांना बारीक करणारच आहोत। तर असं हे आपण जाडसर करून घेतलेलं आहे। याचप्रमाणे सर्व करून घेऊ शेंगदाणे। शेंगदाणे बघा दळून घेतलेले आहेत जाडसर असे, मिक्सर चालू बंद करून।
हे थोडेसे मी शिल्लक ठेवलेले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। बघा, एका शेंगदाण्याच्या 2 फोडी असतात ना, त्याच्यामध्ये हे असं पुढे नाकं असतं, तर हे वापरायचं नाही, याच्यामुळे ॲसिडिटी होते। तर ते मी काढून टाकणार आहे। जेवढं आपल्याला कमी करता येईल ॲसिडिटीचं प्रमाण तेवढं करायचं। शेंगदाण्याचं कूट मी इथे मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं, परातीमध्ये। याच्यामध्ये आता आपल्याला गूळ कालून घ्यायचा आहे। तर 1 किलो आपण शेंगदाणे घेतले होते, त्याच्यासाठी 1 किलो गूळ वापरायचा आहे। तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल तर थोडा कमी केला तरी चालेल। गूळ मी इथे बारीक असा चिरून घेतलेला आहे, तुम्ही किसणीने सुद्धा किसून घेऊ शकतात। सर्व गूळ टाकून घेऊ। माझ्याकडे हा गूळ कमी होता म्हणून मी हा दुसरा गूळ घालत आहे, 1-2-250 ग्रॅम। हा पण चांगल्याच क्वालिटीचा गूळ आहे, तर चांगल्याच क्वालिटीचा गूळ घ्यायचा लाडूंसाठी, म्हणजे लाडू छान टिकतात। गूळ आणि शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। गूळ शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून घेतले, पण याचा आपल्याला काही लाडू बांधता येणार नाहीये, तर आपण हे थोडं थोडं अजून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि गूळ शेंगदाणे एकजीव करून घेऊ। मिक्सरमधून बघा पुन्हा फिरवून घेतलं, गूळ शेंगदाणे छान असं एकजीव झाला। आता फक्त असं व्यवस्थित याला मिक्स करून घेऊ। व्यवस्थित असं एकजीव झालं बघा, एकदम छान असं मिश्रण हे तयार झालेलं आहे। याच्यामध्ये आपण एकही चमच तेल किंवा तूप वापरलेलं नाहीये, तरी सुद्धा एकदम छान असा लाडू हा वळला जाईल। लगेच आपण लाडू वळायला घेऊ। तर बघा, लगेच लाडू असा वळला जात आहे। तर बघा, छान असा लाडू वळून झालेला आहे। मी मीडियम साईजचा केलेला आहे, जास्त लहान नाही आणि जास्त मोठा पण नाही। प्लेटमध्ये ठेवून देऊ। तर 4-5 मी आता हे लाडू वळून घेते आणि तुम्हाला मग दाखवते। 9-10 लाडू मी इथे वळून घेतलेले आहेत। आता असेच मी बाकीचे सुद्धा वळून घेते। सर्व लाडू एकदम गोल गरगरीत असे छानपैकी वळून घेतलेले आहेत आणि खूप छान असे लाडू दिसत आहेत। तोडून पण दाखवते तुम्हाला। बघा, एकदम छान असा खुटखुटीत हा लाडू तयार झालेला आहे। बघा, तोडलेला लाडू लगेच आपण वळून घेतला। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।